ह्या मॅडम आहेत आणि चेरी ही बघा, हे अभ्यास करत आहे. चेरी पण नाही करत, किंजल नाही करत आहे, चेरी करत आहे. आणि मित्रांनो, आज माझी बायको बनवत आहे सुजीचा हलवा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्लॉग मध्ये. आणि तुम्ही लोक म्हणत असाल हा कोण माणूस रोज 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 बोलते, बडबड करते. तर मित्रांनो, तो माझ्यासाठी एक टास्क आहे आणि आमच्यासाठी आज एक चॅलेंजिंग दिवस आहे मित्रांनो. कारण की आज आमची जी पिल्लू आहे तिच्या आहे आज मित्रांनो वॅक्सिनेशन. आणि आमच्यासाठी खूप मोठा टास्क आहे. आणि आमची पिल्लू झालेली आहे किती 1.5 महिन्याची झाली आहे. आणि आमच्यासाठी खूप मोठा टास्क आहे मित्रांनो. आज 3 वॅक्सिन लागणार आहेत. फर्स्ट वॅक्सिनेशन आहे आमच्या पिल्लूचं आज. आता माहित नाही, बघू काय कसं होते. आणि सध्या ही शांत आहे. आणि त्याच्यानंतर तिथं गेल्यानंतर जाऊन बस आता आम्ही 5 मिनिटामध्ये निघून जाऊ मित्रांनो. कारण त्यांनी आम्हाला 10 वाजेची टाइम दिला होता. तर आम्ही निघतो आणि तुम्हाला दाखवतो मी पूर्ण वॅक्सिनेशन कसं लावतात. तर फायनली आम्ही आलो आहोत आमच्या पिल्लूच्या वॅक्सिनेशनसाठी. आणि ह्या मॅडम आहेत आणि बसलेत. आणि मेन म्हणजे पहिला नंबर आम्हीच लावलेला. तर बेस्ट आहे, मला पण जायला चांगला होईल. तर आता थोड्याच वेळात आमच्या पिल्लूचं वॅक्सिनेशन होऊन जाईल. सध्या तर आमची पिल्लू शांत आहे, पण थोड्या वेळानंतर ती काय रिॲक्ट करेल काय आम्हाला माहिती नाही. आता तिला वॅक्सिन लावली आहे. फर्स्टवाली एक हाताला लावली आहे, राईट हँडला, आणि दुसरी लावली आहे पायाला. आणि आज तिला टोटल 3 वॅक्सिन लावल्या आहेत मित्रांनो. आणि ती सेकंड वॅक्सिन लावायची, जे लावतात त्या वॅक्सिन लावायच्या वेळेस खूप जोरामध्ये रडली आणि जास्त त्रास नाही. फायनली आमच्या वॅक्सिनेशन झालं आहे आणि आम्ही घरी आलेलो आहोत. आणि आमची पिल्लू आता झोपलीच आहे. आणि चांगला याला आमच्या पिल्लूनं जास्त त्रास नाही दिला. झोपीतच होती तर जास्त रडली नाही. पण आता आज दिवसभर आणि उद्या खूप रडेल मित्रांनो. काल माझ्या व्हिडिओमध्ये 2 मुली नाचत होत्या. त्याच्यातून ही एक मुलगी आहे चेरी आणि ही आहे चिऊ. तर ही नवीन आहे आणि ही जुनीच आहे. तर आता हे आपले 2 शब्द सांगतील. बोला मित्रांनो. हे लाजत आहेत. ही जास्त लाजते चिऊ, ही चेरी. चेरी म्हण बेटा. हा तू म्हण, आता तू म्हण बेटा. भिऊस नको, कॉन्फिडन्स ना म्हण, भिऊस नको. हो जेट. आता तुम्हाला चॉकलेट देईन, उद्या देईन ना 2-2 रुपयेवाली. हा उद्या देईन ना, सायंकाळी देतो. मग दुकानात जाईन. आता दुकानात जाईन ना, तर मी तुमच्यासाठी चॉकलेट घेऊन आणीन दोघीसाठी. ठीक आहे? ठीक आहे का? हा अजून डान्स करून दाखवाल का आता? ठीक आहे, मग कराल थोड्या वेळात. आमच्या गल्लीमध्ये हे पोरं आहेत 4-5. हे 1, 2 ते 3 हा 4. पण गोष्ट सिजायला या खेळता या कोणालाच नाही आहेत. पण हे रोज बॅडमिंटन खेळायला येतात. आता पहा तुम्ही यांच्या गेममध्ये पहा, बघा तुम्ही. आता खेळता कोणालाच नाही आहेत, पण रोजच खेळतात. पहा याला बी नाही खेळत आहे. यांच्या डेडिकेशन पहा मित्रांनो. आणि जे काही माझे मित्र आहेत ते खेळू शकतात, पण ते नुसते मोबाईलमध्ये गेम खेळतात. आणि आजकालचे पोरं हे पण खेळत असतील, पण हे थोडी फिजिकल ॲक्टिव्हिटी करतात मित्रांनो. आमच्या मूल्यामधली एकमेव जी अभ्यासू मुलगी आहे ती म्हणजे फक्त चेरी. ही बघा, हे अभ्यास करत आहे. चेरी पण नाही करत, किंजल नाही करत आहे, चेरी करत आहे. आणि बाकी मुलं खेळत आहेत, बघू शकता तुम्ही. म्हणजे हे इतका अभ्यास करत आहे तर ही डॉक्टर बनेल, नाही तर IAS ऑफिसर बनेल. चेरी का बनशील तू? डॉक्टर बनेल. मग माझ्या फ्रीमध्ये इलाज करशील ना तू? जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन बुरी तरह फंसोगे. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या फ्रीमध्ये इलाज करेल चेरी मोठी झाल्यावर. बरोबर आहे? पाऊस सुरू झालेला आहे. आणि पावसामध्ये मी काय करतो तुम्हाला सांगू का? जसा पाऊस येत राहते ना, तर मित्रांनो पावसामध्ये मी गाडी धुतो. म्हणजे पाणी कमी लागल्या पाहिजे तर मी कपडा मारतो. आणि असा मी 4 ते 5 वेळा केला आहे मित्र. आणि आता तर गाडी चकाचक झालेली आहे. आता तर काही गरज नाही वाटत आहे धुवायची. पण मी नेहमी तसा करतो मित्रांनो. पावसात मी ओला होतो, पण माझी गाडी बरोबर राहिली पाहिजे. आणि मोस्ट ऑफ द मेन्स असेच करत असतील. मी हे मेन्स लोक रिलेट करतीलच नक्की. मित्रांनो, आजचा दिवस खूप टफ आहे आमच्यासाठी. कारण आमच्या पिल्लूचं आज वॅक्सिनेशन होता. आणि आज तिला आम्ही वॅक्सिनेशन लावून आलेलो आहोत मित्रांनो. आणि ती कंटिन्यूस रडत आहे मित्रांनो. आता सध्या ती झोपली आहे थोडा वेळ. आणि वॅक्सिनेशन झाल्यावर ताप पण येते मित्रांनो. तुम्हा सर्व लोकांना माहीत असेल की वॅक्सिनेशन झाल्यावर ताप येते म्हणून लहान मुलाला. आणि तिला 4 वॅक्सिनेशन लावलेत. म्हणजे 3 इंजेक्शन होते आणि 2 ओरल होते. तर ओरलवाली एक वॅक्सिनेशन अवेलेबल नव्हती, तर ते 3-4 दिवसमध्ये येऊन जाईल म्हणत होते PSC वाले. तर आम्ही PSC मधूनच लावतो आणि PSC मध्ये फ्रीमध्ये. आणि जर तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये लावाल मित्रांनो, तर गव्हर्नमेंटमध्ये खूप पैसे लागतात.
तुम्हाला पण माहिती आहे आणि मी या मेडिकल फील्डच्या आहेत तर मला पण माहिती आहे की खूप पैसे लावतात. म्हणून तुमच्या घरी जर छोटे बाळ असतील तर तुम्ही त्यांना गव्हर्नमेंटमध्येच लावा मित्रांनो. गव्हर्नमेंट सर्वच वॅक्सिन तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पुरवते आणि ते स्वतः फोन करतात की नाही वॅक्सिन लावायला या म्हणून तुमचे पण बाळ असतील त्यांना नक्कीच लावा. आणि जर वॅक्सिनेशन लावल्यावर तुमचे बाळचे खूप रडतात. आमची पिल्लू खूप रडत आहे. आता सध्या शांत आहे ती आणि तिला आता आम्ही पॅरासिटामॉलचा ड्रॉप दिलेले आहोत आणि जिथं पण वॅक्सिनेशन लावली आहेत इंजेक्शन दिलं आहे तिथं बर्फाने थोडा शेकायला सांगितलं आहे तिथच्या डॉक्टरांनी. तर तो आम्ही 2-3 तासानंतर करत आहोत मित्र. आणि मित्रांनो आज माझी बायको बनवत आहे सुजीचा हलवा. आणि तो कशासाठी? तो फक्त माझ्यासाठी मित्रांनो, कारण मला आवडते म्हणून मी माझ्या बायकोला सांगितलंय की तू माझ्यासाठी सुजीचा हलवा बनव. त्याचं म्हटलं नाही बनव म्हणून, पण मी असं म्हटलं की आज मोसम चांगला आहे सुजीचा हलवा खायची, म्हणजे जो हलवा म्हणतो ना शिडा तो खायची इच्छा होत आहे. तर माझी बायको म्हणते अर्धा तास द्या म्हणजे मी तुम्हाला हलवा बनवून देते म्हणते. तर पहा मित्रांनो अशी आहे माझी बायको जी मला सुजीचा हलवा चारत आहे. तर असे असते मित्रांनो, म्हणून म्हणतो की तुम्हाला लग्न करा, लग्न केल्यावर असं सुख मिळते मित्रांनो. मित्रांनो फायनली आपला हलवा बनलेला आहे आणि थँक्स टू माझी बायको मित्रांनो. कारण आत्ताच 1.5 महिना झाला आहे माझ्या बायकोच्या C-सेक्शन डिलिव्हरी झाली आहे आणि ही सध्या काहीच कामं नाही करू देते आणि हिला आम्ही काहीच कामं नाही करू देतो मित्रांनो. त्याच्यानंतर पण माझ्या बायकोनी मी फक्त जस्ट म्हटलं की हलवा खायची इच्छा होते तर माझ्या बायकोनी मला हलवा बनवून दिला आहे. तर ही खूप माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे मित्रांनो. आणखी का बोलाल तुम्ही, काय म्हणाल? काही नाही, हलवा खा पोटवर बनवलाय तोडाचा. थँक्यू. माझी 3 कामवाल्या बाया बोलवलं नाही आता नाही, यांची रोजी आहे मित्रांनो फक्त 3 रुपयाची चॉकलेट. आणि हे माझ्या आईच्या पाय दाबून देत आहेत. बेटा माझ्या डोका दाबून द्याल का तुम्ही? 10 रुपयावाली चॉकलेट घेऊन देईल. हा हे आता 3 जणी माझ्या आईचे पाय दाबत आहेत मित्रांनो, बघू शकता तुम्ही. चांगल्या पोरी आहेत हे. याले 3 वाल्या चॉकलेट घेऊन देईल उद्या माझी आई न मी 5 वाले घेऊन देईल. बरोबर आहे का? चेरी का म्हणते? किंजल लाजत आहे. मजा येत आहे का? सही काम आहे तुमच्या. भांडे घासून द्याल का आमच्या घरचे? हा हाय गाईज म्हणा. कैसे हो आप? कसे आहात तुम्ही? तुमचं जेवण झालं का असं विचारा ना. कशी आहे म्हणणं तुम्ही विचारा ना. आम्ही बढिया हो, एक नंबर. जेवण झालं का म्हणा? झाला असेल यांचं जेवण. लाईक शेअर सबस्क्राईब म्हणा. हा तर ठीक आहे मित्रांनो, आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू.